हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपले हे चॅनल नवीनच आहे, त्यामुळे सपोर्ट करा। असेच मी नवीन व्हिडिओ बनवण्यास मला उत्साह येईल। तर चला आपण काय बनवलेलं आहे ते पाहून घेणार आहोत, काय साहित्य लागलेलं आहे पाहून घेणार आहोत। आणि थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये असा पौष्टिक हेल्दी नाश्ता तुम्ही अवश्य एकदा करूनच पहा। तर खूप हेल्दी असा हा नाश्ता बनतो। तर त्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहून घेऊया आपण। तर इथे मी चवीनुसार मिरची, अद्रक, लसूण, त्यानंतर कच्ची हळदी हे असं सर्व घेतलेलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 7 प्रकारच्या भाज्या, बटाटा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, दुधी भोपळा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर 4 ते 5 प्रकारची पीठं घेतलेली आहेत। नाचणीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, मूग डाळीचं पीठ आहे, त्यानंतर ज्वारीचं पीठ आहे। असं 5-6 प्रकारची पीठं घेतली आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, जिरे घालून घ्यायचे आहेत, त्यानंतर थोडासा हिंग घालून घ्यायचं आहे, ओवा घालून घ्यायचं आहे, कोथिंबीर घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपण छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। सर्व मिश्रण ते जे आपण मिक्सरला बारीक करून घेतले ते सर्व मिक्स करून छान असा हा घट्ट गोळा तुम्ही मळून घ्यायचा आहे। घट्ट गोळा मळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कांद्याची पातसुद्धा मी घातलेली आहे। कांद्याच्या पातीमुळे छान असं कुरकुरीतसुद्धा आपल्या होतं। तर इथे आपण थालीपीठ पण बनवतो आहे आणि शिवाय आपण इथे वडी बनवतो आहे। तर दोन्ही प्रकारचा नाश्ता अगदी उत्तम असा होतो। तर पाहू शकता, तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे, तो आता मी लाटून घेणार तो आपण थालीपीठ बनवतो आहे। तर थालीपीठासाठी एक गोळा आपण बाजूला काढून घेतला आणि त्यानंतर आपण आता ह्याचे जे आहे रोल करून घेतो आहे। तर ते रोल आहेत ते आपण वडी बनवणार आहोत, क्रिस्पी वडी। तर इथे मी छान असे रोल करून घेतले। त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, त्यानंतर चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि जे हे रोल जे केले होते ते आपण चाळणीमध्ये वाफलून घ्यायचे आहेत, छान असे वाफलून घ्यायचे आहेत। तर एवढं खमंगन कुरकुरीत असे हे वडी लागते, तुम्ही नक्कीच एकदा अवश्य करून पहा ही रेसिपी। आणि पौष्टिकसुद्धा असते त्याचबरोबर, कारण असा हेल्दी नाश्ता तुम्ही थंडीच्या दिवसात नक्कीच करावा। तर त्यानंतर पाहू शकता 1-15 मिनटानंतर आपल्या छान अशा रोल आहेत ते छान असे वाफवले। त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर 5 मिनटानंतर मी कट करून घेतले। पाहू शकता किती छान अशा वडी अशा निघालेल्या आहेत कट केल्यानंतरसुद्धा। ह्याच्यामध्ये गाजर, बीट असल्यामुळं अगदी फायबर भरपूर असतं, त्यामुळे तळलं तरी ते आपल्याला जास्त तेल शोषून घेत नाही, त्यामुळे अशी वडी क्रिस्पी वडी मस्त अशी बनते। त्यानंतर आपण एक थालीपीठ बनवण्यासाठी एक गोळा घेतला, त्यानंतर एका छोट्याशा रुमालावरती छान असं ते थापटून घ्यायचं आहे गोल ह्याच्या राऊंडमध्ये। आणि त्यानंतर तव्याला थोडंसं पाणी टाकून गरम झालेला काय पाहून घ्यायचं आणि त्यानंतर रुमाल त्याच्यावरती पलटी घालायचं आहे आणि त्यानंतर होल पाडून घ्यायचे, जेणेकरून खमंग असं आपला थालीपीठ छान असं भाजलं जाईल। तर होल पाडून त्यानंतर एक 5 ते 10 मिनटाची वाफ देण्यासाठी कुरकुरीत होईपर्यंत छान असं वाफलून घ्यायचा। आणि त्यानंतर इकडे मी तोपर्यंत वडी कट केलेली ते तळून घ्यायला सुरुवात केली। तर इथे पाहू शकता छान अशा क्रिस्पी, आणि तेलसुद्धा जास्त लागत नाही आहे, मी थोडंसंच तेल लोखंडाची कढई आहे हे त्यामध्ये घातलेलं आहे। तर छान अशा क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता मी छान अशा फ्राय करून घेतल्या, मस्त अशा झाल्या कुरकुरीत, तेल जास्त लागलेलं नाही आहे। तर छान अशा सर्व वड्या मी क्रिस्पी अशा तळून घेतलेल्या आणि मस्त असं आपल्या इकडे तोपर्यंत थालीपीठसुद्धा खमंग असं तयार झालं। तर इकडे मी छान असं खरपूस असं भाजून घेतलं, पाहू शकता, कारण कच्चापणा नाही राहायला पाहिजे त्याच्यामध्ये। तर छान असं थालीपीठ झालं आणि मस्त अशा क्रिस्पी वड्यासुद्धा तयार झाल्या आणि तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता, पुदिना चटणी किंवा कोथिंबीर चटणी खाऊ शकता, किंवा दही बरोबरसुद्धा अमेझिंग असं लागतं। तर दही तर सर्वात उत्कृष्ट दही असतं, तर दह्याबरोबर अतिशय उत्तम असं हे लागतं, तर रुचकर लागतं। तर नक्कीच एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडतात का नक्कीच लाईक करून कमेंट करून सांगा। थँक्यू सो मच। मस्त